नमस्कार, माझं नाव प्रिया भूमकर. मी सौजन्य कलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आमची कंपनी नवी मुंबई स्थित आहे आणि आम्ही रंगाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. हे स्पेशालिटी केमिकल्स सेक्टरमध्ये हे क्षेत्र येतं आणि एकदम निश प्रोडक्ट आहे जो कलर कॉन्सन्ट्रेट्स किंवा टिंटर्स किंवा कलरंट्स असं यांना म्हटलं जातं. आमची कंपनी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना वेगळ्या वेगळ्या ॲप्लिकेशन्सच्यासाठी अनेक प्रकारचे रंग देतो आणि हे रंग जे आहेत कलरंट्स हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. त्याच्यामध्ये ह्या कंपनीचं स्पेशलायझेशन आहे. कंपनी आमची आता जवळजवळ 40 वर्ष तिला पूर्ण होतील यावर्षी. फॅमिली ओन बिझनेस आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि माझे सासरे श्री CJ भूमकर यांनी कंपनी सुरू केली होती साधारण 1983 मध्ये. स्वतः 39 इयर्स होतात कंपनीला यावर्षी आणि ते पेंट टेक्नॉलॉजिस्ट होते. इंडियातले फार वेल नोन आणि रिस्पेक्टेड पेंट टेक्नॉलॉजिस्ट होते. त्यांचं जवळजवळ 20 वर्षाचं करिअर त्यांनी आधी एशियन पेंट्समध्ये केलं, जिथे ते टेक्निकल डायरेक्टर होते. त्यानंतर त्यांनी एशियन पेंट्समधनं बाहेर निघून आपली कंपनी सौजन्य कलर ही त्यांनी फॉर्म केली. मी सेकंड जनरेशन फ्रॉम द फॅमिली साईड म्हणून बिझनेसमध्ये आले. मला पण आता कंपनीमध्ये जवळजवळ 35 वर्षाच्या वर झालेले आहे. आम्ही बरेच वर्षापूर्वी ठरवलं की रंग जर आपण बनवत असू, म्हणजे आता इंडस्ट्रीजबद्दल मी तुम्हाला सांगते, सो म्हणजे पेंट इंडस्ट्री म्हणजे घरामध्ये लागणारे जे रंग, कार्समध्ये लागणारे जे रंग किंवा आपण बऱ्याचशा इक्विपमेंट्सवरती लागणारे रंग, बरेच ठिकाणी रंग असतात. हे रंग आणि कोटिंग्स आणि पेंट्स हे याच्याशिवाय काही जग नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतःला फार लकी समजतो की आम्ही या क्षेत्रामध्ये आपली कंपनी आहे आणि काम करतो आहे. तो रंगाच्या याच्यामध्ये जर आपल्याला स्पेशलायझेशन करायचं आहे तर आपण याच्यामध्ये नुसती ऑल्सो रॅन कंपनी न होता आपल्याला वी वॉन्टेड टू बी अमंग द टॉप 3 कलरंट कंपनीज इन द वर्ल्ड असं आम्ही विजन फॉर्म केलं कंपनीसाठी आणि आता जवळजवळ 15 वर्षापासून त्याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. आणि आज जगामध्ये विस्तार आहे आणि आज बराचसा स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजिक अप्रोच घेऊन टीम्सच्याकडनं बरीचशी मेहनत करून आणि एक पाथवे आम्ही सेट केला या ग्रोथ जर्नीसाठी कंपनीच्या. आणि आज जगातल्या टॉप 3 कंपन्या रंगाच्या क्षेत्रात याच्यामध्ये सौजन्य कलरचं नाव गणलं जातं. नवी मुंबईमध्ये MIDC एरियामध्ये वर्ल्ड क्लास प्लांट आहे कंपनीचा, जो आशिया खंडातला सर्वात मोठा रंग बनवण्याचा कारखाना आहे. हा फुली ऑटोमेटेड प्लांट आहे, स्विस इंजिनिअरिंगनी बनवलेला आहे. आणि आता चांगला आहे, म्हणजे जवळजवळ जगातल्या 50 देशांमध्ये हा आपला जो विस्तार झालेला आहे. सेल्स आहेत वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये, सगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये आपण रंग विकतो वेगळ्या वेगळ्या चॅनल्सच्या मार्फत. आणि कंपनीच्या मध्ये आज जवळजवळ 300 माणसं आहेत. पुढचा विचार असा आहे कंपनीचा की आम्हाला एक ट्रू इंडियन मल्टायनॅशनल व्हायचं आहे. म्हणजे फार कमी कंपन्या अशा असतात, आपण बरेचदा ऐकतो की मल्टायनॅशनल कंपनीज इंडियामध्ये येतात बिझनेस करण्याच्यासाठी. वी वॉन्ट टू बी दॅट वन कंपनी, वन ऑफ द फ्यू कंपनीज हु आर इंडियन इन ओरिजिन बट रिअली मल्टायनॅशनल इन टर्म्स ऑफ, सो अन इंडियन मल्टायनॅशनल ची ही आपली पुढची जर्नी आम्हाला करायची आहे. याच्या व्यतिरिक्त आता फॅमिलीच्या साईडनी 3rd जनरेशन आहे. माझा मुलगा तो पण गेल्या 7 वर्षापासून आता कंपनीमध्ये जॉईन झाला आहे डायरेक्टर म्हणून. तो केमिकल इंजिनियर आहे. बर्कली आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं आहे. आता त्याचं पुढचं विजन आहे की कंपनीला आपण आणखीन वेगळ्या क्षेत्रात, बरेचसे वर्ष आम्ही रंग देत होतो हे पेंट कंपन्यांच्यासाठी, आता आम्ही रंग देतो प्रिंटिंग इंक्सच्या ॲप्लिकेशनसाठी, कारण रंग हा सगळीकडे आहे. सो ग्रोथच्या स्ट्रॅटेजीमध्ये एक्सपॅन्शन आणि डायव्हर्सिफिकेशन ह्या दोन्ही बाबी हाती घेतलेल्या आहेत. आणि एक्सपॅन्शनमध्ये वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजना जसा जसा रंग लागेल तो रंग आपण बनवतो आहे. सो प्रिंटिंग इंक्सच्यासाठी आहे. आता होम आणि पर्सनल केअर
चं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये कॉस्मेटिक्सचे कलर, होम केअर प्रोडक्ट, सोप्स, डिटर्जंट्स या सगळ्यामध्ये जो लागणारा रंग आहे तो रंग आता सौजन्य कलर बनवते. याच्या व्यतिरिक्त टेक्स्टाईल्समध्ये लागणारा किंवा प्लास्टिक्समध्ये लागणारा किंवा बरेचसे फोमचे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये लागणारा असे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपॅन्शन चालू आहे. आता हे सगळं जर ग्रोथ आणि एक्सपॅन्शन जर एखाद्या कंपनीला करायचं असेल तर त्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन व्हावंच लागतं. त्याच्यामुळे फार चांगला आणि डीप फोकस आहे. सो वी आर अ टेक ड्रिव्हन कंपनी जिथे R&D चा जो एफर्ट असतो हा कंपनीच्या अगदी मध्यभागी असतो. इट्स अ सेंट्रल ड्रायव्हिंग फोर्स आणि याच्याबरोबर व्यवस्थित मार्केटिंगचा एफर्ट याच्यामध्ये आपल्याला जोडावा लागतो. आणि हे दोन्ही ड्रायव्हर्स आहेत बिझनेसचे इज द राईट सेल्स अँड द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, द राईट एफर्ट विच इज पुट इन टू द डिफरंट मार्केट्स अँड द डिफरंट इंडस्ट्रीज अँड कंबाइंड विथ अ व्हेरी स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी बेस. हे दोघंही एखाद्या कंपनीच्या साठी ग्रोथच्या साठी हे इंजिन सारखे असतात आणि हेच बिझनेसला पुढे पॉवर करतात. ऑफकोर्स त्याच्या मागे एखाद्या ट्रेनचं जर आपण व्हिज्युअलाइज केलं तर हे जर दोन्ही इंजिन असतील तर त्याच्या मागच्या ज्या सगळ्या बोगीज असतात ते बाकीचे सगळे सपोर्टिंग प्रोसेसेस असतात. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही एफिशियंट मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे, त्याच्याबरोबर तुम्ही लोकांची चांगली काळजी घेतली पाहिजे, तुमच्या पॉलिसीज बरोबर पाहिजे, एन्व्हायरमेंट, EHS, सस्टेनेबिलिटी, ESG हे सगळे जे आजचे बझवर्ड्स आहेत हे सगळ्याकडे तुम्ही 360 डिग्रीज मधनं बिझनेसला सांभाळून त्याला फर्मली त्याचा 1 फूट फ्युचरमध्ये तुम्ही प्लांट केला पाहिजे आणि 1 फूट फर्मली प्रेझेंटमध्ये प्लांट केला पाहिजे. आणि हे दोन्ही तुम्हाला बॅलन्स करून ज्या वेळेला एखादा बिझनेस व्यवस्थितपणे त्याला सांभाळतो तेव्हा तो स्ट्रॉंगली उभा राहतो आणि त्याचं फ्युचर जे असतं हे सिक्युअर राहतं. तो जसं मी म्हणाले की इंडियन मल्टायनॅशनल बनायचं आहे तसंच ही एक्सपॅन्शन झालं रंगाच्या क्षेत्रात. तसंच यापुढे पुढच्या काही वर्षामध्ये कंपनीचं जे मॉर्फिंग आहे ते निव्वळ रंगाची कंपनी न राहता ही एक स्पेशालिटी केमिकल्सची कंपनीचं याच्यामध्ये आपल्याला चेंज ओव्हर करायचं आहे. त्याच्यासाठी नवीन प्रोजेक्ट जे आहेत ते माझ्या मुलांनी घेतले आहेत. हे API फार्मास्युटिकलच्या स्पेसमध्ये, ॲग्रो केमिकल्सच्या स्पेसमध्ये या क्षेत्रांमध्ये पण आता आम्ही पुढे पुढे जातो आहे. आणि ही कंपनीची जर्नी आहे. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू अ रिअली ग्रेट अँड अ व्हेरी लुमिनस फ्युचर. कुठल्याही बिझनेसला, कुठल्याही एंटरप्रेन्योरला इतके वर्ष खोलात एखाद्या क्षेत्रामध्ये काम केल्याच्या नंतर तुम्हाला एक फार इन्सायडर्स पर्स्पेक्टिव्ह दिसतो पूर्ण बिझनेसचा आणि हा इन्सायडर्स पर्स्पेक्टिव्ह मधनं बरेचसे अपॉर्च्युनिटीज दिसत राहतात जे साधारण बाहेरनं एखादे कोणी बघितलं तर त्यांना ते दिसणार नाही. त्याच्यामुळे हा जो एक्सपर्टीजचा भाग जो होतो एखाद्या क्षेत्राचा तो आपल्याकडे आत्मसात होतो. अँड दिस इज इनक्रेडिबली हेल्पफुल. फोकस्ड वेनी जर काम केलं तर इट इज इनक्रेडिबली हेल्पफुल टू in the journey, to take the journey forward. I always say की एखाद्याची जी आउटलुक असतो तो तुम्ही खोलात जाण्याचा आउटलुक ठेवला पाहिजे आणि प्रयास केला पाहिजे. हाईट्स जे आहेत ते आपोआप येत असतात. तुम्हाला हाईट्सच्या मागे जायचं नाही, तुम्हाला डेप्थच्या मागे जायचं आहे आणि हे जर करत राहिलो तर आय एम क्वाईट शुअर की कुठलाही बिझनेस कधीही सक्सेसफुल होण्यापासून राहणार नाही. जर एंटरप्रेन्योर्सला तुम्ही जर मला विचाराल की काय सांगू शकतो तुम्ही एखाद्या बिझनेस पर्सनला किंवा एंटरप्रेन्योरला काय ॲडवाईस असेल माझ्याकडनं तर मी एकच गोष्ट सांगेल की स्वप्न सोडू नका. कारण एक एंटरप्रेन्योरची जर्नी जी आहे ही नेहमी स्वप्नांनी चालू होते आणि ते स्वप्न जे डोळ्यामध्ये असतं आणि जे समोर आणि असं वर आपल्याला दिसत असतं ज्याला विजन म्हणतात इंग्लिशमध्ये, तर हे विजन वरती कधी कॉम्प्रोमाइज करू नका. त्याच्यासाठी कितीही धडपड करावी लागली, हार्डवर्क करावं लागला, चॅलेंजेसना फेस करावं लागलं तरी त्याचं करेज ठेवावं. आणि कारण स्वप्न जर ढासळलं तर मग पुढे काहीच राहत नाही एंटरप्रेन्योरसाठी. सो प्लीज हॅव द करेज ऑफ युअर कन्व्हिक्शन, बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड गो फॉर इट. आय कॅन गॅरंटी यू 100% सक्सेस विल कम युअर वे. हा जो उपक्रम दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेला आहे उद्योजकांना एक व्यासपीठ देण्याचा, आय थिंक हा फार ब्रिलियंट आहे, गरजेचा आहे आणि खूप उत्तम कामगिरी तरुण भारत दैनिक करते आहे. याच्यानी मला असं वाटतं एक मोठी गोष्ट अशी होईल की
एक इन्स्पिरेशनचा भाग होईल याच्यामध्ये. आणि नवीन उद्योजकांना ज्यांना कोणाला काही गायडन्सची किंवा काही सपोर्टची गरज असेल ही ह्या माध्यमातनं नक्कीच मिळू शकेल. आणि मी तरुण भारत दैनिकाला कॉम्प्लिमेंट्स देते की त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. उत्तम कार्य करत आहेत.